प्रीती, आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाणे येथील निवासस्थानी भेट घेतली। या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय। विशेषतः मनसे आणि शिंदे सेना यांच्यातील संबंधाबाबत चर्चा सुरू झाल्यात। राज ठाकरे यांनी या भेटीबाबत स्पष्ट केलं की चांगल्या गोष्टीसाठी एकमेकांना भेटणं आवश्यक आहे, प्रत्येक वेळी त्यातून राजकारण शोधण्याची गरज नाही। त्यांनी सांगितलं की उद्या ते मुख्यमंत्र्यांनाही भेटणार आहेत। राज ठाकरे यांनी सांगितलं की शहरातील रस्त्यांची बिकट स्थिती आणि पार्किंगच्या समस्या यावर उपाय सुचवण्यासाठी ते शिंदेंना भेटले। अनेक इमारतींच्या पार्किंग मधून गाड्या रस्त्यावर येत असल्याने ट्रॅफिक जाम होते। त्यांनी ही समस्या नोंदवण्यासाठी आवश्यक फाईल सादर केली आहे। राज ठाकरे म्हणाले की मुंबई, ठाणे, नाशिक सारख्या शहरांमध्ये रस्त्यावरील शिस्त नाही। शहरात येणारी लोकसंख्या वाढते आणि यावर राज्य व केंद्र सरकारने लक्ष द्यावे। नागरिकांवर योग्य कारवाई होत नाही आणि यामुळे समस्या वाढतात। राज ठाकरे यांनी म्हटलंय की पूर्वी निकोप राजकारण होतं, प्रत्येक गोष्ट तिरस्कार करून पाहिली जात असे, यामुळे काहीच हाती लागत नाही। सरकारला ठणकावलं पाहिजे आणि विकासासाठी चर्चा करणं गरजेचं आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे। मुंबई महापालिकेत भाजप महायुतीने बहुमत मिळवल्यानंतर महापौर पद भाजपच्या ताब्यात गेलं आहे। नगरसेवक रितू तावडे यांनी पदभार स्वीकारला आहे। आता महापालिका समित्यांवरील सभापतींची निवड सुरू आहे। या दरम्यान स्वीकृत नगरसेवक पदावर मनसे पक्षाची दावेदारी लक्षात येते। ठाकरेंच्या शिवसेना पक्षाकडून 3 नगरसेवकांची नावं निश्चित झाली आहेत, परंतु मनसेच्या बाजूने त्यापैकी एक नगरसेवक पद मिळावं अशी अपेक्षा होती। मनसे नेत्यांनी प्रस्ताव ठेवला, परंतु शिवसेनेकडून अजून काही उत्तर मिळालं नाही। यावरून मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी व्हॉट्सअप स्टेटसवरून शिवसेना ठाकरे पक्षाला टोला लगावला आहे। संदीप देशपांडे यांनी व्हॉट्सअप स्टेटसद्वारे ठाकरे सेनेवर अप्रत्यक्ष निशाणा साधलाय। कोत्या मनाच्या प्रवृत्तीकडून कधीही स्वीकृतीची अपेक्षा बाळगू नये असं त्यांनी स्टेटसमध्ये म्हटलंय। यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महत्त्वाकांक्षी महालक्ष्मी रेसकोर्स पुनर्विकास प्रकल्पाला विरोध सुरू झालाय। 102 आर्किटेक्ट्स आणि मुंबईतील नागरिकांनी या प्रकल्पाला विरोध दर्शवला असून यामुळे नैसर्गिक आणि भौगोलिकदृष्ट्या मुंबईवर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली आहे। समतोल राखण्याची मागणी करण्यात आली आहे। दरम्यान राज ठाकरे यांच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबतच्या भेटीगाठींमुळे राजकीय चर्चांना वेग आलाय। उद्धव ठाकरे यांच्याकडून स्वीकृत नगरसेवकांसाठी 3 नावं पुढे आल्याची चर्चा आहे। मात्र या भेटीमागील नेमकं कारण स्पष्ट नसून घाईघाईने प्रतिक्रिया देणं योग्य नसल्याचं मत व्यक्त करण्यात आलं आहे। महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीवर सर्वांचं लक्ष केंद्रित झालंय। राज्यातून एकूण 7 जागा रिक्त होणार आहेत। या निवडणुकीत महायुतीकडे 4 ते 5 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर महाविकास आघाडी 2 जागांवर दावा करू शकते। तसंच काही लहान पक्षांना प्रत्येकी 1 जागा हवी आहे। राज्यसभेतील उमेदवारांचा निकाल प्रत्यक्ष जनतेकडून नव्हे तर विधानसभेतील आमदारांकडून ठरतो आणि एका उमेदवाराला जिंकण्यासाठी अंदाजे 38-42 मतांची आवश्यकता असते। सध्या विधानसभेतील गणित पाहता भाजप, शिवसेना, एकनाथ शिंदे गट आणि एनसीपी अजित पवार गटाच्या संख्याबळामुळे महायुतीला मोठा फायदा आहे, तर महाविकास आघाडीला आपले 2 उमेदवार निवडण्यासाठी कठोर मेहनत करावी लागणार आहे। यावेळी रिटायर होणाऱ्या खासदारांमध्ये केंद्रीय मंत्री रामदास आठवले, विरोधी पक्षाचे नेते शरद पवार आणि आमदार प्रियंका चतुर्वेदी यांचा समावेश आहे। या निवडणुकीत क्रॉस वोटिंग होण्याची शक्यता आणि पक्षीय रणनीती निकालावर निर्णायक ठरणार आहे। महाराष्ट्रातील सरकारी कार्यालयातील भ्रष्टाचार थेट मंत्रालयापर्यंत पोहोचल्याची चिन्ह दिसून येत आहेत। अन्न आणि औषध प्रशासन विभागातील एका लिपिकाला लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडल्याची घटना ताजी असतानाच मुंबईतील मुलुंड येथे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यालाही एसीबीने अटक केली आहे। अलीकडेच बीड जिल्ह्यातील परळी येथून मोठ्या लाच प्रकरणाची माहिती समोर आली असून त्यात तहसीलदारच जाळ्यात अडकलेत। परळीतील तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी तक्रारदाराकडून सालन्सी प्रमाणपत्रासाठी 50,000 रुपयांची लाच मागितली होती। या प्रक्रियेत तडजोड करून 20,000 रुपयांची रक्कम ठरवली गेली, मात्र तक्रारदाराने थेट एसीबीकडे धाव घेतली। एसीबीने रंगेहात पकडण्यासाठी सापळा रचला। जरी तहसीलदारांनी काही प्रमाणात पैसे स्वीकारण्यास टाळाटाळ केली, तरीही आवश्यक पुरावे संकलित करून एसीबीने व्यंकटेश मुंडे यांना ताब्यात घेतले असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे। एसीबीच्या या कारवाईमुळे महसूल प्रशासनात खळबळ उडाली असून प्रशासनातील अधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे धाबेदान आणलेत। मात्र सरकारी कार्यालयात अद्यापही नागरिकांचे काम करण्यासाठी पैशांची मागणी होत असल्याचं चिंताजनक वास्तव दिसून येतंय। भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीत मोठा उलटफेर घडला आहे।
या महापालिकेत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्याने आज महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणूक पार पडली। गेल्या महिनाभरापासून आघाडी युतीच्या आकडेमोडी आणि चर्चांना जोर होता आणि अखेर नवीन राजकीय समीकरणानंतर आज महत्त्वपूर्ण निर्णय झालाय। धर्मनिरपेक्ष आघाडी ते उमेदवार नारायण चौधरी हे भिवंडी निजामपूर महापालिकेचे नवे महापौर म्हणून निवडले गेलेत। सुरुवातीला भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक असलेल्या चौधरींनी पक्षाच्या उमेदवारीत बदल झाल्यानंतर बंडखोरी केली आणि आपल्या समर्थकांसह काँग्रेसच्या नेतृत्वाखाली सेक्युलर फ्रंटमध्ये प्रवेश केला। काँग्रेसने त्यांना महापौर पदासाठी अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर केलं आणि मतदानासाठी व्हीप जारी केला। निवडणूक प्रक्रियेत कोणार्क विकास आघाडीचे उमेदवार विलास पाटील वाहतूक कोंडीमुळे उशीर झाल्याने अर्ज मागे घेण्याची वेळ मागितली, मात्र अधिकाऱ्यांनी ही मागणी फेटाळली। अखेर 10 उमेदवारांपैकी 7 जणांनी आपले अर्ज मागे घेतले आणि निवडणूक रिंगणात फक्त नारायण चौधरी, स्नेहा पाटील आणि विलास पाटील हे तिघे राहिले। दुसरीकडे भाजपने आपल्या गटनेत्यांच्या माध्यमातून नगरसेवकांना आदेश दिले होते की महापौर पदासाठी स्नेहा मेहुल पाटील आणि उपमहापौर पदासाठी सुहास नकाते यांना मत द्यावं। या अंतर्गत कलह आणि बंडखोरीमुळे भाजपच्या विरोधात मोठा सत्तापालट झालाय। भिवंडी निजामपूर महापालिकेतील या नाट्यमय निवडणुकांमुळे महाराष्ट्रातील स्थानिक राजकारणात भविष्यातही समीकरणांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे। T20 वर्ल्ड कप 2026 सुपर 8 फेरीत भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड, श्रीलंका, झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज संघांनी आपली जागा निश्चित केली आहे। प्रत्येक गटातील टॉप 2 संघ उपांत्य फेरीसाठी पुढे जातील। झिम्बाब्वेने पहिल्यांदा थेट सुपर 8 फेरी गाठली आहे। यजमान संघ ऑस्ट्रेलियाची थेट निवड झाली आहे। आगामी T20 वर्ल्ड कप 2028 स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यजमान आहेत, ज्यामुळे त्यांचे संघ थेट पात्र आहेत। सुपर 8 फेरीत पात्र ठरलेल्या संघामध्ये भारत, पाकिस्तान, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे, श्रीलंका, न्यूझीलंड आणि इंग्लंड यांचा समावेश आहे। शिवाय ICC रँकिंगनुसार अफगाणिस्तान, बांगलादेश आणि आयर्लंड संघाला थेट प्रवेश मिळालाय। उर्वरित 8 संघांसाठी पात्रता फेरी होणार असून T20 वर्ल्ड कप 2028 साठी अंतिम 12 संघ निश्चित होतील। तुर्तास वेळ झाली, येथेच थांबण्याची। नवीन बातम्या बघण्यासाठी पाहत रहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा।